हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 दॅट इज अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. ठीक आहे, तर चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. बघा, हा चॅप्टर आपल्यासाठी नवीन तर नाही आहे. लास्ट इयर 9th स्टँडर्डला पण आपण हा चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे अभ्यासला होता. ठीक आहे, तर आपण पुन्हा एकदा रिफ्रेशमेंट म्हणून आपण या चॅप्टरचं थोडं रिवाईज करूया. लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिला आपल्याला जनरल फॉर्म काय असतो, एखाद्या इक्वेशनचा जनरल फॉर्म, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. जेव्हा आपण एखादं इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असेल तर तो इक्वेशन असतो लिनियर इक्वेशन. बघा, लिनियर या शब्दाचा अर्थ आहे स्ट्रेट लाईन इक्वेशन. याच्या कुठल्याही व्हेरिएबलला पॉवर नाहीये. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर असे पॉवर नाहीये. याच्यामध्ये प्लेन असा सिंगल म्हणजे एक स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड अन लिनियर इक्वेशन. ठीक आहे, वेर एज a b c बिलोंग्स टू रियल नंबर अँड a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0. आता फॉर एक्झाम्पल याचं काय मिनिंग आहे, तर बघा लिनियर इक्वेशन एक फॉर एक्झाम्पल एक बघूया. 3x प्लस 2y प्लस 13 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल बघा. लिनियर इक्वेशन कंटेन टू व्हेरिएबल्स दॅट इज x अँड y. वेर एज 2 x चा व्हेरिएबल काय 3, y चा व्हेरिएबल काय 2. x चा व्हेरिएबल कधीही 0 नसणार. a इज नॉट इक्वल टू 0. x चा व्हेरिएबल जर 0 असेल तर 0 इंटू एक्स काय होणार 0. तर मग आपल्या तो लिनियर इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. तर लिनियर इक्वेशन केव्हा असेल, जेव्हा त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतील आणि त्याच्या ज्या काय व्हॅल्यू असतील तर 0 नसतील. दॅट इज 3x प्लस 2y प्लस 13 इक्वल्स टू 0. व्हेरिएबल इज x अँड y अँड कोइशंट इज 3 अँड 2. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल बघूया. दॅट इज 3m प्लस 7n प्लस 10 इज इक्वल टू 0. हे पण एक एक्झाम्पल आहे लिनियर इक्वेशनचं. ठीक आहे, so the linear equation contain two variable and the degree of the each one is 1. प्रत्येकाची डिग्री किती आहे 1. जरी ती दिसत नसेल तर त्याची डिग्री काय 1 आहे. जरी ते 2 असेल तर ते लिनियर इक्वेशन नाहीये. लिनियर इक्वेशन इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन. होप यू अंडरस्टँड दिस. नाव नेक्स्ट आपण बघूया लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी किती मेथड्स आहेत. सध्या आपल्या जे मेथड आहेत तर 3 मेथड आहेत बघा. मेथड फॉर सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे जे पण आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत तर 2 इक्वेशन असतात. त्या 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यातून आपण व्हेरिएबलचा व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात. ठीक आहे, तर व्हेरिएबलचा व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी 3 आपल्याला मेथड्स आहेत. दॅट इज द एलिमिनेशन मेथड. ठीक आहे, जे आपण 9th स्टँडर्ड आपण बघितली होती. देन द ग्राफिकल मेथड, दिस ऑल्सो वी हॅव सीन इन द 9th स्टँडर्ड. देन डिटर्मिनंट मेथड, ही नवीन मेथड आहे आपल्यासाठी डिटर्मिनंट मेथड. त्याच मेथडला अजून एक नाव आहे क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल असं त्याला म्हणतात. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिला याच्यामध्ये बघणार आहोत एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथड काय आहे तर ते आपण फाइंड आउट करणार आहे. जेव्हा आपण आपल्याला 2 इक्वेशन दिलेले असतात, ठीक आहे, तर त्या इक्वेशनच्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे असतात फाइंड आउट करायचे असतात. त्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण एलिमिनेशन मेथडचा यूज करणार आहोत. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिला स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.1. बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन. बघा, याच्यामध्ये दिलेलं नाहीये की तुम्हाला कुठल्या मेथडनी फाइंड आउट करायचं आहे, पण आपला 1.1 जो आहे तो आहे एलिमिनेशन मेथड. ठीक आहे, या मेथडने आपल्याला हा 1.1 करायचा आहे. ठीक आहे, तर 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 1 हा आहे. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. दिस इज युअर इक्वेशन 1. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. दिस इज युअर इक्वेशन 2. ठीक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला हा जो क्वेश्चन आहे हा ऍक्टिव्हिटी टाईप आहे, म्हणजे आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. कसं त्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. ठीक आहे, तर तो कशा प्रकारे बघा. इक्वेशन 1 दिला आहे, इक्वेशन 2 दिला आहे. या इक्वेशन दोन्ही इक्वेशनला व्यवस्थित बघा. ह्याच्यामध्ये वायचा व्हेरिएबल आहे प्लस 3y आणि इथे काय आहे मायनस 3y. जर मला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर मी या दोन्ही इक्वेशनला काय करेन ऍड करेन. जर मी या दोन्ही इक्वेशनला ऍडिंग केला तर माझा प्लस 3y मायनस 3y गेट काय होईल कॅन्सल. सो वी हॅव टू ऍड इक्वेशन 1 अँड 2. ओके, इक्वेशन 1 अँड 2 ला ऍड केल्यानंतर दिस इज युअर इक्वेशन 1, दिस इज युअर इक्वेशन 2. ऍडिंग दिस वन 5 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 7x प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल. 9 प्लस 12 दॅट इज इक्वल टू 21.
ठीक आहे. तर आपण बॉक्समध्ये व्हॅल्यू लिहिली आहे 21. देअरफोर एक्स आपला इथे काय 7x इज इक्वल टू 21. ओके. तर आपला एक्स हा जो मल्टिप्लायला 7 आहे तो इथे कुठे जाणार आहे डिवाइडला. नाव देअरफोर एक्स इज इक्वल टू 21/7. देअरफोर एक्स इज इक्वल टू 7 1 जा 7 3 जा. सो वी गेट एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर ही जी काय व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 3, तर आपल्याला एक्सची तर व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची वायची. तर जी काय आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे ती व्हॅल्यू आपण कशामध्ये, नाव पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. ही जी काय व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 3 ही आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. जे आपलं इक्वेशन 1 हे आहे बघा. ठीक आहे. व्हॉट इज आवर इक्वेशन 1? 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके. नाव 5x ची व्हॅल्यू काय 3. तर 5 इंटू एक्स दॅट इज 5 इंटू 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे. नाव 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके. आता आपल्याला प्लस 15 आहे तो त्या साईडला जाऊन काय होणार आहे -15. सो 3y इज इक्वल टू 9 आणि प्लस 15 तिकडे जाऊन काय झाला -15. नाव 3y इज इक्वल टू 9 -15 दॅट इज इक्वल टू -6. ठीक आहे. स्मॉलर नंबरमधून आपण बिगर नंबर मायनस केला तर आपल्याला आन्सर किती मिळाला आहे 6. आणि याच्यामध्ये बिगर नंबरची साईन काय मायनस. सो वी रिटर्न -6. तो 3y इज इक्वल टू -6. परत हा 3 जो मल्टिप्लायचा आहे LHSला तो RHSला कुठे जाईल डिवाइडला. y इज इक्वल टू -6/3. नाव अगेन 3 1 जा अँड 3 2 जा. सो वी गेट y इज इक्वल टू -2. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 3 आणि वायची व्हॅल्यू मिळाली -2. ओके. नाव द सोल्युशन इज x, y that is equal to 3, -2. Okay. Now our question number 2 is solve the following simultaneous equation. या आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. त्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजेच काय आहे आपल्याला इथे दोन व्हेरिएबल काय आहेत ए आणि बी. तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे. पुन्हा आपण तीच मेथड वापरायची एलिमिनेटिंग मेथड. त्याच्यामध्ये आता इथे बघा पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे 3x प्लस 5b इज इक्वल टू 27. इथे ए चा व्हेरिएबल काय 3 आणि इथे ए चा व्हेरिएबल काय 1 आहे. तर आपल्याला समजा ए चा व्हेरिएबल आपल्याला इथे पण काय बनवायचं आहे समजा 3 बनवायचं आहे. तर आपण या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करू शकतो 3 ने. मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 आहे आणि हा पण काय होईल 3 आहे. ठीक आहे. पण तसं न करता इथे काय आहे बघा 5b आहे आणि इथे पण काय 5b आहे. जर मी इथे प्लसच्या बदली मायनस केला म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशनला मी सबट्रॅक्ट केला तर इथे प्लसचा काय होईल मायनस होईल. ठीक आहे. तर मी काय करणार आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 2 मधून 1 आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला आपण काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला आपण इक्वेशन 1 लिहिला त्यानंतर आपण इक्वेशन 2 लिहिला. ठीक आहे. नाव बघा सबट्रॅक्टिंग करताना कधीही दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला एक लाईन पूर्ण लीव्ह करायची आहे. का कारण सबट्रॅक्टिंग करताना आपल्याला काय करावं लागतात साईन चेंज करावे लागतात. आता इथे पॉझिटिव्ह आहे तो आपल्याला काय होणार मायनस. हा +5 आहे तो काय होणार मायनस. इथे पॉझिटिव्ह आहे तो काय होणार निगेटिव्ह. ठीक आहे. सबट्रॅक्टिंग करताना दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला पूर्ण एक लाईन काय करायची लीव्ह करायची आहे. लीव्ह केल्यानंतर साईन आपल्याला चेंज करायचे आहेत. प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. ओके. Now we do the subtraction 3a minus a that is 1a. 3a minus 1a that is equal to 2a. Okay. Now plus b plus 5b minus 5b get cancel is equal to 26 minus 24. I'm sorry 26 minus 22 that is equal to 4. ठीक आहे. नाव 2 इंटू ए हा इथे मल्टिप्लायला तो कुठे जाणार आहे डिवाइडला. देअरफोर a इज इक्वल टू 4/2. नाव 2 1 जा 2 2 जा वी गेट a इज इक्वल टू 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. आता ही जी काय a ची व्हॅल्यू आहे ती आपण एखाद्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. ओके. नाव सबस्टिट्यूट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. आपल्याला जो पण इक्वेशन इझी वाटेल 1 आणि 2 मधला जो पण इक्वेशन आपल्याला इझी वाटेल त्या इक्वेशन मध्ये आपण ही जी काय a इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. नाव a प्लस 5b इज इक्वल टू 22 हा आपलं इक्वेशन 2 आहे. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. a ची व्हॅल्यू काय 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. नाव अगेन +2 या साईडला जाऊन काय होणार आहे -2 दॅट इज 5b इज इक्वल टू 22 -2. नाव 5b इज इक्वल टू 22 - 2 किती झाले 20.
देअरफोर बी इज इक्वल टू 20/5 हा मल्टिप्लायचा इथे कुठे गेला डिवाइडला. देअरफोर बी इज इक्वल टू 5 1 जा 5 4 जा. देअरफोर बी इज इक्वल टू 4. Okay, and therefore a comma b is equal to 2,4 is the solution of the given simultaneous equation. बघा आपल्याला हे जे काही इक्वेशन दिलं होतं हे कुठल्या फॉर्म मध्ये कुठल्या व्हेरिएबल मध्ये होतं, ए आणि बी ह्या व्हेरिएबल मध्ये होतं. त्यामुळे आपण जे फायनल सोल्युशन लिहिणार आहे ते पण कशामध्ये लिहिणार आहे, ए आणि बी. देअरफॉर a comma b is equal to 2,4 is the solution. सिमिलरली आपला तिसरा प्रश्न आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 हा इक्वेशन 1 आहे आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हा इक्वेशन 2 आहे. पहिला आपल्याला जे पण इक्वेशन दिले त्या इक्वेशनला आपल्याला नंबर देणं कंपल्सरी आहे. दिस इज अवर इक्वेशन 1 अँड दिस इज अवर इक्वेशन 2. ठीक आहे, पहिला या दोन्ही इक्वेशनला आपण व्यवस्थित बघूया. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इथे काय x आणि इथे काय 3x. जर मी इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केला तर मला इथे काय मिळेल 3x. ओके, तर मग 3x इथे मिळाल्यानंतर या दोन्ही इक्वेशनला आपल्याला सबट्रॅक्ट केलं तर 3x गेट आपला काय होऊ शकतो, कॅन्सल. म्हणून मी काय केलं, इक्वेशन 1 ला 1 मल्टिप्लाय बाय 3 दॅट इज इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे, सो वी गेट 3 into x 3x प्लस 3 7 जा 21 इज इक्वल टू 10 into 3 30. सो वी गेट द इक्वेशन 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि आपण या इक्वेशनला नंबर देऊया 3. ठीक आहे, मी काय केलंय, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर मला हे इक्वेशन मिळालंय, इक्वेशन नंबर 3. ओके, नाव इक्वेशन 1 आणि 2 ह्या दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह आहे. हा 3x आहे आणि हा पण 3x आहे. दोन्ही नंबर काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आपण ह्याला काय करायचंय, सबट्रॅक्ट. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आपण कधीही काय बघायचं बघा, इज इक्वल टूच्या नंतर इथे इज इक्वल टू किती आहे 30 आणि इथे इज इक्वल टू किती आहे 7. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठा इक्वेशन कुठला आहे, थर्ड. ओके, दॅट्स वाय वी रिटर्न सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 मधून 2 ला आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय. ओके, मग आपण इथे दोन्ही इक्वेशन लिहिले. पहिला इक्वेशन आपण लिहिलाय थर्ड आणि दुसरा इक्वेशन लिहिलं सेकंड. ओके, सबट्रॅक्ट करण्यासाठी आपण इथे लाईन लीव्ह केली आहे. त्यासाठी त्या साईन चेंज केला, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, अगेन निगेटिव्हचा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. नाउ प्लस 3x मायनस 3x गेट कॅन्सल. 21 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 23y. 30 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 23. नाउ 23 इंटू y, तर 23 मल्टिप्लायचा इथे कुठे गेला, डिवाइडला. देअरफॉर y इज इक्वल टू 23/23. देअरफॉर y इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, y इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया कुठलाही एका इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. नाव सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. आपण 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर 1 इक्वेशन काय आहे, x प्लस 7y इज इक्वल टू 10. नाव x प्लस 7 y ची व्हॅल्यू आपली काय 1 इज इक्वल टू 10. देअरफॉर x प्लस 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. ओके, नाउ देअरफॉर x इज इक्वल टू 10 प्लस 7 या साईडला जाऊन काय झाला, मायनस 7. देअरफॉर x इज इक्वल टू 10 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 3. ओके, अँड देअरफॉर x, y इज इक्वल टू 3,1 इज द सोल्युशन. आपल्याला ज्या काय एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाले आहेत. ठीक आहे, y इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 3. आणि सोल्युशन लिहिताना कधीही आपल्याला पहिला x लिहायचं आणि नंतर y लिहायचं. देअरफॉर x, y इज इक्वल टू 3,1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सिमिलरली आपला तिसरा प्रश्न आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. दिस इज इक्वेशन 1. 2x प्लस 5y 2x प्लस y इज इक्वल टू 13. दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे, दोन्ही इक्वेशन आपल्याला दिसतात आहे. परत आपल्याला लॉजिकलीच विचार करायचा आहे बघा. या मेथडनी जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करतोय त्याला काय पर्टिक्युलर अशा म्हणजे पर्टिक्युलर स्टेप्स नाही आहेत. आपण लॉजिकली विचार करायचा आहे की जर मला इथे 2x आहे, ठीक आहे, तर जर मी ह्या दोघांना प्लस केलं तर 2 + 2 4 होईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू नाही मिळू शकत. आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय होणार आहे, आपल्याला कट करायचं आहे. तर इथे एक्स कट केलं तर वायची व्हॅल्यू मिळेल, वायला कट केलं तर एक्सची व्हॅल्यू मिळेल. त्यासाठी आपल्याला लॉजिकली विचार करायचा आहे. तर इथे काय आहे 2x आहे आणि इथे पण काय आहे 2x आहे. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2.
मग सेकंड इक्वेशन हा आहे आणि फर्स्ट इक्वेशन आहे. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सेकंड इक्वेशन पहिला लिहायचं आहे, नंतर फर्स्ट इक्वेशन लिहायचं आहे. नंतर एक लाईन लीव्ह करायची आहे, साईन चेंज करायचे आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायनस प्लस, अगेन पॉझिटिव्ह आहे तर काय झाला निगेटिव्ह, प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल. y म्हणजेच काय 1y, 1 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 4y. इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजेच काय असतो 1 असतो. 1y प्लस 3y दॅट इज इक्वल टू 4y इक्वल्स टू 13 मायनस 9 इक्वल्स टू 4. ठीक आहे. परत हा मल्टिप्लायचा 4 आहे तो कुठे गेला डिवाइडला. देअरफोर y इज इक्वल टू 4/4 अँड देअरफोर वी गेट y इज इक्वल टू 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू आपण पुन्हा सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. सो 2x मायनस 3 y ची व्हॅल्यू काय आपली 1 इज इक्वल टू 9. सो 2x मायनस 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 9. नाव 2x इज इक्वल टू 9 आणि मायनस 3 या साईडला जाऊन काय झालं प्लस 3. देअरफॉर 2x इज इक्वल टू 9 प्लस 3 12. 2 इथे मल्टिप्लायला तो कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर x इज इक्वल टू 12/2 and therefore x is equal to 2 1s are 2 6s are, so we get x is equal to 6. Okay, so our solution is x comma y is equal to 6 comma 1 is the solution of the given simultaneous equation. Similarly आपला next question आहे 5m minus 3n is equal to 19. This is our equation 1. m minus 6n is equal to minus 7. दिस इज अवर इक्वेशन 2. ठीक आहे. तर बघा एमचा व्हेरिएबल इथे काय 5 आणि इथे एमचा व्हेरिएबल काय 1. त्यामुळे इक्वेशन 2 ला मी कशाने मल्टिप्लाय केलाय 5. सो इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. यू हॅव टू राईट इट ओव्हर हियर. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. ओके. सो वी गेट 5m दॅट इज 5 इंटू m 5m मायनस 5 6 30 इज इक्वल टू मायनस 7 इंटू 5 दॅट इज मायनस 35. जेव्हा आपण इक्वेशन 2 ला बोथ द साइड मल्टिप्लाय बाय काय करायचंय 5. थ्रू आउट द इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करायचंय 5. सो वी गेट 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. दिस इज अवर इक्वेशन 3. ओके. नाव इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 याला तुम्ही व्यवस्थित बघा. आपल्याला हा काय प्लस 5m आणि हा पण काय प्लस 5m. सो वी हॅव टू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. पहिला इक्वेशन लिहायचं आहे 3 आणि मग इक्वेशन लिहायचं आहे 1. दोन्ही इक्वेशन आपण लिहून घेतले. त्यानंतर प्लस 5m मायनस 5m गेट कॅन्सल. 30 प्लस 3 कळतंय का मायनस 30 प्लस 3n मायनस 30n प्लस 3n. तर मायनस प्लस असेल तेव्हा आपण काय करतो मायनस. ठीक आहे. तर 30 मधून 3 गेला किती राहिला 27 आणि इथे बिगर नंबर कुठला आहे 30 त्याला साईन कुठली आहे मायनस. सो वी रिटर्न मायनस 27n. ओके. नाउ हियर मायनस मायनस गेट प्लस. सो मायनस 35 मायनस 19 दॅट इज इक्वल टू मायनस 54. ओके. नाउ मायनस मायनस गेट कॅन्सल बोथ द साइड. मायनस मायनस गेट कॅन्सल. नाउ 27n इज इक्वल टू 54. Now therefore n is equal to 54 upon 27 and therefore n is equal to 27. 1s are 27 2s are. So we get n is equal to 2. ठीक आहे. तर ही जी काय n is equal to 2 ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ही आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग n is equal to 2 इन इक्वेशन 1. ठीक आहे. तर पहिला इक्वेशन 1 लिहून घेऊया. 5m minus 3n is equal to 19. Now 5m मायनस 3n ची व्हॅल्यू काय 2 इज इक्वल टू 19. जेव्हा आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत होती कशामध्ये लिहायचे ब्रॅकेटमध्ये बिकॉज वी हॅव टू मल्टिप्लाय दिस वन. ओके. सो 5m मायनस 3 2s are 6 इज इक्वल टू 19. नाव 5m इज इक्वल टू 19 आणि मायनस 6 काय होणार आहे प्लस 6. नाव 5m इज इक्वल टू 19 प्लस 6 इज इक्वल टू 25. देअरफॉर m इज इक्वल टू 25 अपॉन 5 and therefore m is equal to 5 1s are 5 5s are. So we get m is equal to 5. Okay. So our solution therefore m comma n is equal to 5 upon 5 comma 2 is the solution.
बघा कधी कधी आपण हा मिस्टेक करतो इथे की एम आणि एनच्या बदले आपण एक्स आणि वाय, आपण रेग्युलर आपल्याला सवय असते सोल्युशन एक्स आणि वाय मध्ये लिहायची, पण आपलं जर इक्वेशन एम आणि एन मध्ये असेल तर आपल्याला सोल्युशन पण काय लिहायचंय एम कॉमा एन. जर इक्वेशन असेल पी आणि क्यू मध्ये तर तिथे काय लिहायचंय पी एन क्यू. काही वेळेला आपलं इक्वेशन असतं ए आणि बी मध्ये तर त्यावेळेस आपण लिहायचंय ए कॉमा बी. तर आपले हे जे काय सोल्युशन इक्वेशन होतं ते होतं एम आणि एम मध्ये. देअरफॉर वी रिटर्न एम कॉमा एन इज इक्वल टू 5,2 इज द सोल्युशन. ओके. सो सिमिलरली आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 5x plus 2y is equal to -3. This is our equation 1. x plus 5y is equal to 4. This is our equation 2. Again we can see that this is the 5x and this is the x. म्हणजे x चा व्हेरिएबल इथे 5 आहे आणि इथे x चा व्हेरिएबल 1 आहे. पुन्हा एकदा आपण इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहोत 5. दिस इज द इझिएस्ट वे. आपण इथे बघायचं इथे x आहे, इथे 5x आहे, इथे फक्त x आहे, तर मग मी या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार आहे 5. So throughout multiply by 5. So we get 5 into x 5x, 5 5 are 25y is equal to 5 4 is 20. So this is our equation 3. ठीक आहे. तर आपण इक्वेशन 1 आणि 3 या दोघांमध्ये करायचं आहे. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. बघा 3 इक्वेशनचं इज इक्वल टू किती आहे 20 आणि इथे इज इक्वल टू किती आहे -3. अगेन याच्यामध्ये बिगर नंबर कुठला आहे 20. सो वी रिटर्न सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. नेहमी मोठ्या इक्वेशन मधून छोट्या इक्वेशनला तुम्ही काय करा मायनस करा, तर तुम्हाला करण्यासाठी तो इझी जाईल. ठीक आहे. सो आपण थर्ड आणि फर्स्ट इक्वेशन इथे लिहिला. नाव एक लाईन लिव्ह करा, साइन चेंज करा, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके. सो इथे 5x प्लस 5x मायनस 5x गेट कॅन्सल. नाव प्लस 20 हियर प्लस 25 मायनस 2y दॅट इज इक्वल टू 23y equals to 20 minus 3 that is equal to 23. ठीक है. 25 minus 2 that is equal to 23y is equal to 20 minus 3 that is equal to 23. Now y is equal to 23 upon 23. Therefore y is equal to 1. So we get y is equal to 1. Now we substitute y is equal to 1 in equation 2. आपल्याला जे पण इक्वेशन इझी वाटेल 1 किंवा 2. नाव इक्वेशन 2 आपलं काय आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. सो x प्लस 5 y ची व्हॅल्यू काय 1 इज इक्वल टू 4. सो x प्लस 5 1 5 इक्वल्स टू 4. नाव देअरफॉर x इज इक्वल टू 4 मायनस 5 म्हणजे प्लस 5 होता तो या साईडला जाऊन काय झाला -5 अँड देअरफॉर x इज इक्वल टू 4 -1 दॅट इज इक्वल टू -1. बघा मायनसची साईन द्यायला कधीही विसरायचं नाहीये. स्मॉलर नंबरमधून बिगर नंबर मायनस केला, बिगर नंबरची साईन काय होती मायनस, तर आपण इथे दिलंय मायनस. सो 4 - 5 दॅट इज इक्वल टू -1. ओके. सो आवर सोल्युशन इज देअरफॉर x, y इज इक्वल टू -1, 1 इज द सोल्युशन. x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 1 इज आवर सोल्युशन. सिमिलरली आपला चौथा प्रश्न काय बघा 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. बघा याच्यामध्ये आपल्या डिनॉमिनेटर पण आहे 1/3. ठीक आहे. इथे 10/3. तर डिनॉमिनेटर आपल्याला एलिमिनेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं मी काय करणार आहे ईच टर्म मल्टिप्लाय बाय 3. प्रत्येक टर्मला मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे 3. बघा 3 इंटू 1/3x प्लस 3 इंटू वाय इज इक्वल टू 10/3 इंटू 3. प्रत्येक टर्मला मी कशाने मल्टिप्लाय केले 3 ने. ओके. So multiplying both the side by 3. Now we get 3 get cancel 1 into x plus 3 into y 3y is equal to 3 get cancel 10. Okay. So our equation is x plus 3y is equal to 10. Equation 1. ठीक आहे. त्याच प्रकारे आपला सेकंड इक्वेशन पण काय होतं बघा 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. इथे पण मी प्रत्येक टर्मला कशाने मल्टिप्लाय करणार आहे 4. सो 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. तो 4 2s are 8x प्लस 4 इंटू 4 गेट कैंसल तो 1 इंटू y इज इक्वल टू अगेन 4 गेट कैंसल दैट इज इक्वल टू 11. तो आपला सेकंड इक्वेशन है 8x प्लस y इज इक्वल टू 11. दिस इज अवर इक्वेशन 2. ओके. तर आपल्याला इक्वेशन 1 मिळालं आहे आणि इक्वेशन 2 सगळं म्हणजे जो पण आपल्याला इक्वेशन दिला त्याला आपल्याला पहिला लिनियर इक्वेशन मध्ये आपल्याला म्हणजे ax प्लस by इज इक्वल टू c
या फॉर्ममध्ये मी त्याला बनवलं आहे पहिलं. आता बघा इक्वेशन 1चा व्हेरिएबल काय, एक्सचा व्हेरिएबल काय आहे 1 आणि इथे एक्सचा व्हेरिएबल काय 8. त्यानंतर इथे वायचा व्हेरिएबल काय 3 आणि इथे वायचा व्हेरिएबल काय 1. तर मी काय करते इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3. ह्या इक्वेशन 2ला मी कशाने मल्टिप्लाय केलं आहे 3, सो दॅट इथे पण काय होऊन जाईल 3. ओके, नाव इक्वेशन 2ला जेव्हा मी मल्टिप्लाय बाय 3 करते तो 8 3 24x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 11 3 33. तर हा माझा झाला इक्वेशन 3. ओके, तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3ला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा बघा x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि हा इक्वेशन आहे 24x प्लस 3y इज इक्वल टू 30y प्लस 3y प्लस 3y. मग आपल्याला याला काय करायचं आहे सबट्रॅक्ट. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. ठीक आहे, तर थर्ड इक्वेशन पहिला लिहिला, नंतर फर्स्ट इक्वेशन लिहिला, नंतर याच्या एक लाईन लीव्ह केली, त्यानंतर साईन चेंज करायचं आहे, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह येतात त्याचा निगेटिव्ह. 24 minus 1x that is equal to 23x plus 3y minus 3y get cancel is equal to 33 minus 10 that is equal to 23 and therefore x is equal to 23 upon 23 and therefore x is equal to 23 upon 23 that is equal to 1. ठीक आहे, तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव therefore substitute x is equal to 1 in equation 1. ठीक आहे, तर आपलं इक्वेशन 1 काय आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू काय 1, सो 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. ओके, सो देअरफोर 3y इज इक्वल टू 10 प्लस 1 ह्या साईडला जाऊन काय झाला मायनस, सो 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 दॅट इज 9. 3 कुठे गेला डिवाइडला, देअरफोर y इज इक्वल टू 3 1 3 3 सो वी गेट y इज इक्वल टू 3. ओके, तर y इज इक्वल टू 3. तर आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे, देअरफोर x, y इज इक्वल टू 1, 3 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 7 आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. दिस इज इक्वेशन 1. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे, या इक्वेशन दोन्ही इक्वेशनला जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येईल इथे एक्सचा कोएफिशियंट आहे 99 आणि इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशियंट आहे 99. ठीक आहे, त्याचप्रमाणे इक्वेशन 1 मध्ये वायचा कोएफिशियंट आहे 101 आणि इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे 101. तर इथे व्हॅल्यू कशा झाल्यात एक्सचेंज झाल्यात. जेव्हा अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला येतात त्यावेळेस आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आपण या दोन्ही इक्वेशनला ऍड केलं, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, सो आपण हे दोन्ही इक्वेशन लिहिले, त्या दोन्ही इक्वेशनला आपण ऍड करूया. 99 प्लस 101x इज इक्वल टू 200x प्लस 101y प्लस 99y दिस इज इक्वल टू 200y इज इक्वल टू 499 प्लस 501 दिस इज इक्वल टू 1000. ठीक आहे, आता बघा इथे 200x आहे प्लस 200y आहे, दोघांमध्ये आपल्याला कॉमन नंबर काय आहे 200. तर देअरफोर 200 इन ब्रॅकेट आपण काय लिहिला x प्लस y. या दोघांमधला कॉमन जो नंबर आहे 200 आपण बाहेर काढला आणि आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिला x प्लस y इज इक्वल टू 1000. ठीक आहे, हा जो मल्टिप्लायचा 200 आहे तो इथे कुठे गेला डिवाइडला, देअरफोर x प्लस y इज इक्वल टू 1000 डिवाइडेड बाय 200 and therefore x plus y is equal to 200 1 200 5. So we get therefore x plus y is equal to 5 and this is our equation 3. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला एक इक्वेशन मिळालंय x plus y is equal to 5 and this is our equation 3. आता ज्याप्रमाणे आपण ऍडिंग केलं त्याचप्रमाणे त्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्टिंग. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सगळ्यात पहिला आपण सेकंड इक्वेशन लिहिलंय 101x प्लस 99y इज इक्वल टू 401. त्यानंतर आपण इक्वेशन 1 लिहिलंय 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ठीक आहे, त्यानंतर आपण एक लाईन लीव्ह केली, पॉझिटिव्हला निगेटिव्ह, अगेन प्लसचं मायनस आणि इथे पण पॉझिटिव्हचा आपण काय केला निगेटिव्ह. ठीक आहे, 101 मायनस 99x दॅट इज इक्वल टू 2x. नाव प्लस 99 मायनस 101 तर आन्सर आहे -2y. बघा -101 मधून प्लस 99
म्हणजे बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर आपण काय केला मायनस केला आहे. इथे बिगर नंबरची साईन काय आहे मायनस. दॅट्स वाय आपला आन्सर आले -2y इज इक्वल टू 501 मायनस 499 दॅट इज इक्वल टू 2. तर आपल्याला मिळालंय 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. ओके. नाव 2x मायनस 2y या दोघांमध्ये पुन्हा एकदा कॉमन काय 2 आपण बाहेर घेतला. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 2. परत हा मल्टिप्लायचा 2 इथे कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर x मायनस y इज इक्वल टू 2/2 अँड देअरफॉर वी गेट x मायनस y इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर आपला इक्वेशन 3 आपल्याला काय मिळाला होता x प्लस y इज इक्वल टू 5 आणि आता आपल्याला इक्वेशन 4 काय मिळालं आहे x मायनस y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन 4. आता पुन्हा आपण एकदा या दोन्ही इक्वेशनला काय करूया ऍड. नाव ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. तर आपण इक्वेशन 3 लिहिला इक्वेशन 4 लिहिला त्याला आपल्याला काय करायचं आहे ऍड. x प्लस x इज इक्वल टू 2x प्लस y मायनस y गेट कॅन्सल. 5 प्लस 1 किती झाला 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6 हा 2 मल्टिप्लायचा कुठे गेला डिवाइडला. ठीक आहे. 2x इज इक्वल टू 6 देअरफॉर x इज इक्वल टू 6/2 देअरफॉर x इज इक्वल टू 3. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 2 1 जा 2 3 जा आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 3. ही जी काय x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली x इज इक्वल टू 3 हे आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला. y चं व्हॅल्यू फाइंड आउट करायला. सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 आपल्याला जो पण इक्वेशन इझी वाटेल 3 किंवा 4. ठीक आहे. तर इक्वेशन 3 काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5. तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाले 3. तो 3 प्लस y इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर y इज इक्वल टू 5 प्लस 3 त्या साईडला जाऊन काय झाला मायनस. सो y इज इक्वल टू 5 minus 3 अँड देअरफॉर y इज इक्वल टू 2. ओके. So solution for this equation is therefore x comma y is equal to 3 comma 2 is the solution of the given simultaneous equation. Similarly आपला question number 8 आहे 49x minus 57y is equal to 172. This is equation 1. 57x minus 49y is equal to 252. This is equation 2. ठीक आहे. या इक्वेशन या सम मध्ये पण तुम्ही बघाल सेम आहे बघा. इथे x आणि y च्या व्हॅल्यू काय झाल्यात एक्सचेंज झाल्यात. इथे x चा कोएफिशियंट 49 आहे. इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट 49 आहे. पुन्हा एकदा इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट 57 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट 57 आहे. पुन्हा एकदा व्हॅल्यू काय झाल्यात शफल आहेत म्हणजे एक्सचेंज आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे एकदा या दोन्ही इक्वेशनला ऍड करायचं आहे एकदा या दोन्ही इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं आहे. फर्स्ट वी विल डू ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ओके. सो इक्वेशन 1 लिहिला इक्वेशन 2 लिहिला. नाव 49x प्लस 57x दॅट इज इक्वल टू 106x नंतर मायनस मायनस. ठीक आहे. 57 मायनस 49y इक्वल्स टू मायनस 106y. ठीक आहे. मायनस मायनस काय होतो प्लस आणि साईन कोणती देतात मायनस इज इक्वल टू 172 प्लस 252 इक्वल्स टू 424. ठीक आहे. नाव 106 आणि 106 काय कॉमन आहे. तर मी थ्रू आउट या पूर्ण इक्वेशनला डिवाइड कशाने केलंय 106 ने. तर 106 1 जा मायनस अगेन 106 1 जा इक्वल टू 106 4 जा 424. या पूर्ण इक्वेशनला थ्रू आउट डिवाइड कशाने केलंय 106 ने. देअरफॉर आय गेट x मायनस y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन 3. तिथे आपल्याला लिहायचं आहे की डिवाइडिंग बोथ साइड बाय 106 कारण या दोघांमध्ये 106 कॉमन आहे बघा आणि 106 4 जा किती येतो 424. सो वी गेट x मायनस y इज इक्वल टू 4. ओके. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. ऍडिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन. तर इक्वेशन मी पहिला लिहिलंय 2 आणि नंतर लिहिला इक्वेशन 1. ठीक आहे. सबट्रॅक्शनच्या वेळेला आपल्याला काय करायची एक लाईन लीव्ह करायची आहे. साईन चेंज करायचं आहे. पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा काय झाला पॉझिटिव्ह. अगेन 172 पॉझिटिव्ह आहे त्याचं काय केला निगेटिव्ह. नाव 57 मायनस 49 दॅट इज इक्वल टू 8x. नाव मायनस 49 प्लस 57 तो 57 मायनस 49 दॅट इज इक्वल टू 8y इज इक्वल टू 252 मायनस 172 दॅट इज इक्वल टू 80. ठीक आहे. 252 मायनस 172 दिस इज इक्वल टू 80. ओके. सो वी गेट
8x प्लस 8y इज इक्वल टू 80. पुन्हा एकदा आपल्याला दोघांमध्ये कॉमन काय आहे 8. तो 8 आपण काय केलं कॉमन बाहेर काढला तर आपल्याला काय मिळालं 8 इन ब्रॅकेट x प्लस y. ह्या दोघांमधला 8 आपण कॉमन बाहेर काढला, इथे मिळाला x प्लस y. दिस इज इक्वल टू 80. ओके, हा जो 8 आहे इथे मल्टिप्लायला तो कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 80 अपॉन 8. देअरफॉर वी गेट x प्लस y इज इक्वल टू 8 1 जा 8 10 जा, सो वी गेट 10. ओके, नाउ दिस इज अवर इक्वेशन 4. तर आपला इक्वेशन 3 काय होता x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि त्याचप्रमाणे आपल्याला इक्वेशन 4 काय x प्लस वाय इज इक्वल टू 10. पुन्हा आपण इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 या दोघांना काय करूया ऍड. सो नाउ ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. ओके, सो x मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस x प्लस वाय इज इक्वल टू 10. x प्लस x किती झाला 2x मायनस y प्लस y गेट कॅन्सल इज इक्वल टू 4 प्लस 10 इज इक्वल टू 14. ओके, नाउ 2x इथे मल्टिप्लायला तो कुठे गेला डिवाइडला. देअरफॉर x इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय 2 and therefore x is equal to 7. 2 1s are 2 7s are, so we get x is equal to 7. Okay, now substituting x is equal to 7 in equation 3. तर आपला इक्वेशन 3 काय आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 7 मायनस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि प्लस 7 इकडे जाऊन काय होणार आहे मायनस 7. सो मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 7. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 7 किती झाला मायनस 3. मायनस मायनस गेट कॅन्सल. देअरफॉर वाय इज इक्वल टू 3. ओके, so therefore x comma y is equal to 7 comma 3 is the solution of the given equation. I hope you understand this one. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.